हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. त्यात आज माझा उपवास पण आहे. त्यात मला सगळं स्वयंपाक पण असतो, सकाळी नैवेद्य पण दाखवायचा असतो. तर आज माझा मॉर्निंग डे कसा जातो हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सकाळी उठल्यानंतर फ्रेश होते, गरम पाणी पिते, त्यानंतर मी आल्मंड खात असते 3 ते 4. बघा बाहेरचं दृश्य तर इतकं सुंदर होतं आणि अजून एनर्जी मिळते आपल्याला काम करण्यासाठी. तर पटकन अशी मी रेडी झाले आणि फुलं वगैरे आणण्यासाठी गेले. त्यानंतर पूजा करून घेतली, उपासना केली. पूजा वगैरे झाली की लगेच मी लागले स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये आधी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि त्यानंतर फ्रूट्स कट करून घेतले. प्रियांशी झोपलेली आहे तोपर्यंत मला सकाळची कामे खूप पटपट करावी लागतात, कारण ती जर उठली तर माझं सकाळचं काहीही होत नाही. त्यामुळे पटकन अशी कामं कंप्लीट करायची असतात. आणि मग मी फ्रूट्स कट केल्यानंतर मी झाडांना पाणी देऊन घेतलं. नंतर भाजीला फोडणी दिली आणि मग बाकीचे जे कामं होते ते केले पटकन आणि नंतर बसले फ्रूट्स खाण्यासाठी. मग फ्रूट्स चांगल्या प्रकारे बसून खात असते मी, कारण तोच एक सकाळचा वेळ असतो, खूप निवांत होतं माझं सगळं काही. नंतर बाकीचे जे काही राहिलं होतं स्वयंपाकाचं ते सगळं उरकवून घेतलं. त्यामध्ये फोडणीची म्हणजे मी गाजराची कोशिंबीर केली फोडणीची, नंतर काकडीची कोशिंबीर आणि नंतर नैवेद्यासाठी आज साखरेची पोळी होती. आज दुसरं काही करावंसं नाही वाटलं मला असं वाटलं की आज आपण साखरेची पोळी बनवूया, कारण प्रियांशीला पण खूप आवडते ती. तर त्यामुळे आज मी साखरेची पोळी बनवली. बाकीच्या पोळ्या सगळ्या बनवून घेतल्यानंतर साखरेची पोळी बनवली आणि नंतर मग माझा नैवेद्य रेडी झाला देवाचा. आणि नंतर मग प्रियांशीला उठवायला गेले. तिला खूप उठवावं लागतं, ती काही लवकर उठत नाही सकाळी, कारण थंडी पण आहे तर मुलांना झोपावंसं वाटतं. मग तिला उठवलं, नाही उठली. मग पटकन जे किचनचं राहिलेलं काम होतं ते सगळं उरकवून घेतलं. मग नंतर परत प्रियांशीला उठवायला आले आणि नंतर ती उठली फायनली. 10:30पर्यंत म्हणजे सगळे कामं रेडी होतात. नंतर मी बसते माझ्या कामासाठी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.